सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी राज्यामध्ये डान्स बार करता बार मालकांना परवानगी दिली खरी, पण अजूनही काही अटींची पूर्तता झालेली नाहीये। आणि असं असताना देखील मुंबईमध्ये सर्रास डान्स बार सुरू आहेत। दक्षिण मुंबईतल्या ताडदेव भागातल्या इंडियाना, व्हाईट हाऊस आणि ग्रीन बार इथं बारबाला नाचतात आणि त्यांच्यावर सारे नियम आणि अटी धाब्यावर बसवून पैशांचा पाऊस होतोय। हे खळबळजनक वास्तव एका सामाजिक कार्यकर्त्यानं आपल्या मोबाईलमध्ये शूट केलं आणि ते फुटेज झी24 तासच्या हाती लागलं आहे। हा आहे ताडदेव मधला व्हाईट हाऊस बार। या बारमध्ये परवानगी नसताना देखील बेधडकपणे पोलिसांच्या नाकावर टिचून डान्स बार आणि बारबालांचा नाच सुरूच आहे। ते डान्स बारचे फुटेज ज्यांनी रेकॉर्ड केलं ते सामाजिक कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी मुंबईत 3 डान्स बारना परवानगी दिली आहे, पण अजूनही नाट्य परिषदेची परवानगी न मिळाल्यामुळे हे जे 3 डान्स बार आहेत ते अजूनही सुरू झाले नाहीत। पण असं असताना देखील पोलिसांच्या नाकावर टिचून आणि सर्व कायदे धाब्यावर बसून हे डान्स बार सर्रास सुरू आहेत। बारबालांचा नाच इकडे सुरू आहे आणि पैशांचा पाऊस देखील इकडे पडतोय। नेमकं जी बातमी आम्ही दाखवलेली आहे त्या बातमीमध्ये जे फुटेज आहेत, म्हणजे जे संपूर्ण बारमधलं आतमधलं फुटेज ज्यांनी शूट केलेलं आहे ती व्यक्ती आपल्यासोबत आहेत। तुम्ही ज्यावेळी ह्या बारमध्ये गेलात तेव्हा नेमका तिकडे माहोल काय होता, कशा पद्धतीनं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स असतील किंवा मुंबई पोलिसांनी किंवा स्टेट गव्हर्नमेंटने त्यांनी ज्या गाईडलाईन्स दिल्या होत्या त्या कुठे पाळल्या जातात का? मुळात त्यांना अजून परवानगी मिळायची तरी पण ह्यांना परमिशन कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना जर का कोणतीही मुलगी कोणत्याही व्यक्तीच्या आपल्या कस्टमरच्या समोर येऊन अश्लील चाळे करून जर का डान्स करत असतानाचे सगळे हे फुटेज आहेत, त्यांच्यावरती लाखो रुपये जी युवा पिढी आहे सध्याची ती टाकत आहे आणि स्वतः युवा पिढी बर्बाद होत आहे। ह्याच्यामुळं काय होईल की उद्याच्याला गुन्हेगारीचं जे प्रमाण आहे त्यामध्ये अतिशय वाढ होण्याची शक्यता आहे। घरातल्या बायकोचे दागिने सुद्धा विकून लोक तिथं येऊन पोरींच्यावरती पैसा टाकतात। हे कुठेतरी थांबलं पाहिजे, यांचे अश्लील चाळे हे कुठेतरी बंद झाले पाहिजेत। परत ताडदेव भागातली हे 3 बार आहेत, इंडियन आहे किंवा ग्रीन पार्क आहे, त्याच पद्धतीनं व्हाईट हाऊस आहे मुख्य। तर हे तुम्ही फुटेज कधी शूट केलेलं आहे आणि नेमकं काय ह्याची नेमकी तुम्ही प्रक्रिया केली? हे फुटेज हे 5 तारखेला शूट केलं गेलं। त्यानंतर त्याची जी कंप्लेंट आहे, रितसर कंप्लेंट आहे, ती कन्सर्न पोलीस स्टेशनला दिली गेली। त्यानंतर ॲडिशनल CP आपले आहेत सोशल ब्रँचचे, त्यांच्याकडे आपण त्याची कंप्लेंट दिली। त्यांनी ती ACP त्यांना मार्क केली, पण आजपर्यंत अद्यापपर्यंत त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल ही शासनानं वगैरे घेतली नाही। त्यासाठी नंतर आम्ही CM ऑफिसला त्याची तक्रार केली। पोलिसांचा विषय केला तर स्थानिक पोलिसांना तुम्ही लेखी तक्रार दिली होती, पण त्यांनी लेखी तक्रार घेण्यास नकार दिला होता। तक्रार त्यांनी घेतली पण ऑफ द रेकॉर्ड घेतलेली आहे। त्यांनी सांगितलं की हे कुठं फुटू नये। कारवाई झाली? काही कारवाई नाही झालेली, माझ्या तर ह्याच्यानुसार कोणतीही कारवाई झालेली नाही। पुढे जाऊन तुम्ही CMना ऑनलाईन तक्रार केली, म्हणजे CMचा ऑनलाईन पोर्टल जो आहे त्या ठिकाणी तुम्ही तक्रार केली, काय उत्तर तुम्हाला मिळालं? त्या तक्रारीचं उत्तर असं आलं की आम्ही सदरची आपली तक्रारची दखल घेत आहोत आणि ती सबब पुढे DG यांच्याकडे कारवाईसाठी पाठवण्यात आलेले आहे, असं त्यांचं उत्तर होतं। न्यायालयाने दिलेले निर्देश, राज्य सरकारचे प्रयत्न आणि मुंबई पोलिसांच्या नाकावर टिचून सगळे नियम धाब्यावर बसून मुंबईत आज देखील डान्स बार सर्रास सुरू आहेत, याचं उदाहरण आज समोर आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। आणि या संदर्भात आपण आणखी चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर सध्या आहेत। अजित, आपण बघतोय खरं तर हे खूप धक्कादायक आहे। एकीकडे सरकार कायदे करते, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू अशा प्रकारे डान्स बार होऊ नयेत, मात्र आपण बघतोय की हे डान्स बार असे सर्रास चालू आहेत। जे काही नियम बनवले जातात ते धाब्यावर बसवले जातात आणि अशा प्रकारचा डान्स बार सुरू आहेत। काय अशा डान्स बार्सला परवानगी दिली आहे सर्वोच्च न्यायालयानं? अनुभव मुळात सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण विचार करून आणि काही ज्या अटी आहेत, म्हणजे राज्य सरकार असतील, मुंबई पोलीस असेल किंवा संबंधीच्या यंत्रणा त्यांनी ज्या अटी दिल्या होत्या त्या अटींची पूर्तता केल्यानंतर अशा डान्स बारना परवानगी दिली जाणार होती। मुळात 3 डान्स बार जे आहेत, इंडियाना आहे, एरो पंजाब आहे आणि साईप्रसाद नावाचे 3 बार आहेत मुंबईतले। या 3 बारना मुंबई पोलिसांनी क्लिअरन्स दिलेला आहे, पण आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार नाट्य परिषदेने अजून देखील त्यांच्या स्टेज करता, म्हणजे बारमध्ये जो बार असेल त्या बारमध्ये किती मोठा स्टेज असेल आणि त्यावरती किती बारबाला नाचतील या संदर्भात अजून त्यांना क्लिअरन्स दिलेलं नाही आहे। म्हणजे मुळात तसं पाहायला गेलं तर डान्स बार अजून मुंबईत सुरू झालेले नाही आहेत।
असं असताना देखील मुंबई पोलिसांच्या नाकावर टिचून त्याच पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचे नियम आहेत ते धाब्यावर बसून मुंबईतल्या अनेक बारमध्ये बारबालांचा नाच केला जातोय, त्यांच्यावरती लाखो रुपये उधळले जात आहेत. आपण जे दृश्य दाखवले त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की ज्या गाईडलाईन्स होत्या म्हणजे बारबाला जी आहे ते ज्या ठिकाणी नाचतील ते त्यांचा स्टेज जो असेल स्टेज तिथे बॅरिकेटिंग पाहिजे, बारबाला आणि ग्राहक यांच्यामध्ये बरंच अंतर पाहिजे, बारमध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये पैसे उडवले जाऊ नयेत, विशेष करून जे बारबाला आहेत त्यांच्यावर पैसे उडवले जाऊ नयेत. अशा ज्यावेळी बारबाला त्या ठिकाणी नाचतील त्यावेळी मद्यप्राशन केले जाऊ नये, म्हणजे अशा विविध ज्या अटी आहेत त्या अटी सुप्रीम कोर्टाने देखील कायम ठेवल्या होत्या, स्टेट गव्हर्नमेंटने दिल्या होत्या, मुंबई पोलिसांनी दिल्या होत्या. या सर्व अटी बाजूला केल्या गेल्या आणि त्या ठिकाणी सर्रास डान्सबार सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक येतात, लाखो रुपये उधळतात. जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांनी हे संपूर्ण फुटेज शूट केलेले आहेत त्यांनी सुरुवातीला ह्या 3 बारची संपूर्णपणे माहिती घेतली. त्यांना जी माहिती मिळाली त्यानुसार एकदम धक्कादायक माहिती आहे. एका बारमध्ये दिवसाला कमीत कमी 25 लाख ते 50 लाख रुपये बारबालांवरती उडवले जातात. म्हणजे साधारण आपण विचार जरी केला की ह्या बारमध्ये किती पैसे दिवसाला उडतात तर सामान्य माणूस हा विचार देखील करू शकत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये कडक नियम बसवले असताना देखील शिवाय राज्य सरकार सर्वोत्परी प्रयत्न करत आहेत की डान्सबार राज्यामध्ये सुरू होऊ नये. असं असताना देखील कोणाच्या तरी वरद असताना किंवा कोणाच्या तरी कुठे दबावाखाली असं म्हणता येईल किंवा ज्या पद्धतीनं ह्यांच्यावर वरद असते त्यानुसार यांनी हे डान्सबार जे सुरू ठेवलेले आहेत. तर हा संपूर्ण जे अश्लील कृत्य सुरू आहे, पैसे उडवणं आहे, हे सर्रास सुरू आहे, हे कुठेही थांबलेलं नाही आहे. हे वास्तवात आपण पुन्हा दाखवलेलं आहे. मुळात अनेक राजकीय नेते आहेत त्यांनी देखील मान्य केलं आहे की राज्य सरकारने जरी या डान्सबार बंदीचा कायदा आणला असला तरी सुरुवातीपासूनच डान्सबार सर्रास सुरू आहेत. मुंबई पोलिसांची असेल किंवा सर्व जे पोलीस ठाणे आहेत त्यांची एक सोशल सर्व्हिस ब्रांच असते, म्हणजे ज्या ब्रांचच्या माध्यमातून अशा प्रकारे जे अश्लील कृत्य चालू आहे त्या ठिकाणी धाडे टाकले जातात. पण आपल्याला माहिती आहे की दिवसाला कमीत कमी 3 ते 4 बार आहेत ते मुंबईमधले जवळपास 10 ते 12 आहेत यांच्यावरती सोशल ब्रांच रात्री रेड करते आणि त्यामध्ये 15 ते 20 बारबालांना पकडलं जातं अश्लील कृत्य करताना, ग्राहकांना त्यांच्यावरती पैसे उडवताना. म्हणजे कुठेतरी स्टेट गव्हर्नमेंटने कायदा केला आहे पण तो कायदा कुठे हे बारमालक आहे ते जुमानताना दिसत नाही आहेत. त्यामुळे नेमके हे कायदे कोणासाठी आहेत आणि बारमालक कोणाला जुमानणार, सर्वोच्च न्यायालय असेल किंवा जे मुंबई पोलीस असतील यांना कोणाला हे बारमालक जुमानत नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे बार पूर्णपणे सुरू आहेत. खरं अजित, आणि एकंदरीतच जरी कितीही अशा प्रकारे नियम केले तरी सुद्धा जर असा कायदा जुमानला जात नसेल तर त्याचा उपयोग काय, असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू शकतो. पण काय एकंदरीत सांगता येईल की खरंच यामागे कोणाचं अभय असू शकतं का, म्हणूनच हे सगळं चालू आहे? नक्कीच आपल्याला सुरुवातीपासून माहिती आहे, आपल्याला कोणावरती आरोप करायचे नाहीत पण सुरुवातीपासून या गोष्टी क्लिअर होत्या की जे स्थानिक पोलीस असतील किंवा स्थानिक राजकीय नेते असतील किंवा एखादा मोठा राजकीय नेता असेल किंवा एखादा मोठा उद्योगपती असेल, अंडरवर्ल्ड डॉन असेल, या सर्वांच्या संगनमताने हे सुरू होतं. म्हणजे एखाद्या बारवर कुठे रेड करायला गेलं तर बऱ्याचशा पोलीस अधिकारी आहेत त्यांना धमक्या येतात. म्हणजे त्या बारवर त्यांनी रेड केली किंवा त्या ठिकाणी त्यांनी खबरी पाठवल्या असतील तर त्यांना धमक्या येतात. अनेक ठिकाणी जसं आपल्याला माहिती आहे वसईला एका ठिकाणी एका पत्रकाराने शूट केलं होतं तर त्याची हत्या करण्यात आली होती. म्हणजे मुळात हे जे बारमालक आहेत किंवा ज्या पद्धतीने ह्यांचा संपूर्ण हा नंगानाच सुरू आहे या ठिकाणी कुठेही यांना कोणाचंही अभय नाहीये. या सर्व गोष्टी यांनी धाब्यावर ठेवलेल्या आहेत. नियम ह्यांना कुठलं लागू होत नाही हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. खरंय, जरी नियम आणि जरी किती अटी घातल्या तरी त्याची अंमलबजावणी ज्यांनी केली पाहिजे त्यांनी खरं तर जागृत राहणं जास्त गरजेचं आहे असंच म्हणावं लागेल. धन्यवाद अजित दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.